आज सुरू होते एक खूप एक्साइटिंग जर्नी. शेवटी आपण निघतोय आपल्या कोकण ट्रिपसाठी. एअरपोर्टला पोहोचल्यावर ट्रॅव्हलची एक्साइटमेंट डबल झाली. एंट्री करता करता लाईट्स, रश आणि ट्रॅव्हल वाईब्स फील होत होत्या. बोर्डिंग पास घ्यायचा आहे, फ्लाईट पकडायची आहे आणि गोव्याला लँड व्हायचं आहे. चला तर सुरू करूया हा मस्त ट्रॅव्हल ब्लॉग. थोडा वेळ होता म्हणून आम्ही काहीतरी खायला गेलो. एअरपोर्टवरचं खाणं म्हणजे ट्रिपची परफेक्ट स्टार्टिंग. आजच्या व्लॉगमध्ये मी मराठीमध्येच बोलणार आहे कारण कोकणची वाईब, गावाची फील आणि आपलेपण हे सगळं मराठीमध्येच जास्त छान वाटतं ना. खाऊन झाल्यानंतर बोर्डिंग अनाउन्समेंट झाली आणि आम्ही बसने एअरप्लेनकडे निघालो. प्लेनमध्ये एंट्री केली आणि सीटवर बसलो. बाहेरचा लाईट्स आणि रनवेचा सीन खूप सुंदर दिसत होता खिडकीतून. आणि बघता बघता आम्ही गोव्याला पोहोचलो. गोवा एअरपोर्ट अरायव्हलचा मोमेंट खूप रिलॅक्सिंग होता. फायनली डेस्टिनेशनला पोहोचलो त्याचा फील आला. फ्लाईट थोडी जास्त डिले झाली होती म्हणून जास्त शूट करता आलं नाही. पण एअरपोर्ट बाहेरून 9:30ला आम्ही कॅब घेतली. हे एअरपोर्टच्या बाहेरचं जिओ एक्स विलेज खूपच छान दिसत होतं रात्री. आता जस्ट आम्ही एअरपोर्टमधून बाहेर पडतोय आणि ऑनेस्टली हवा पण वेगळीच फील होते. रात्रीचा टाइम, सगळीकडे शांतता, खूप एक्साइटमेंट आहे. तरी जास्त काही शूट नाही केलं आणि बघता बघता सकाळ झाली. सकाळचा चहा घेतला आणि या रूम टूर करूया. ठीक आहे. सागर भी कर सकते हैं. फ्रेश होऊन मग आम्ही नाश्ता करायला निघालो. नाश्त्यात घावण आणि चटणी होती. आता आम्ही चाललोय स्वामी समर्थांच्या मठात कारण आज अक्कलकोटहून पालखी येणार आहे स्वामी समर्थांची आमच्या गावी. मंदिर खूप छान प्रकारे सजवण्यात आले आहे. किती छान रांगोळी काढली तुम्ही बघू शकता. एक सूचना आहे की मठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कृपया कोणीही आपली पादत्राणे ठेवू नये. सर्व स्वामी भक्तांना सूचना आहे की मठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर कोणीही पादत्राणे ठेवू नये.
यांची सर्वप्रथम या ठिकाणी महाप्रसाद व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांनी महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा. छान वाटतंय आणि आज जाताना खूप प्रसन्न पण वाटतंय. चला तर मग आता जाऊया आमच्या घरी. इथे ना पहिल्यांदा शेती करायचे लोक आणि हे आमचं घर. इकडे पूर्ण आधी शेती होती, ती आता लोकांनी त्या जमिनीवर वाटतं घरं बांधली आहेत. शेती करतात की नाही माहीत नाही, पण चला आमचं घर बघूया. सावित्री सदन करू पाया पड आपल्या घराला बाबा. आमच्या घराचं नाव आहे सावित्री सदन. चला तर मग घराच्या आत जाऊया. किती वर्षांनी घराचं दर्शन झालं. काय देव आहेत की हो, आणि तुम्ही बोलता देव नाही देव नाही. ते बोलले ना सगळं वारी तुझं घर बघून छान वाटलं. इथे काढे का इकडे आमचा गणपती बसतो. या 2 रूम्स आहेत. ही एक रूम आहे बाजू, इकडे 2 रूम्स आहेत. चला आमच्या रूम मध्ये दाखवूया काय काय आहे. बाजू शेगडी पण आहे. अच्छा इथेच केलं. हे नको कशाला उघडते. उघडत नाहीये. ये हे आत उघडतं. नाही वॉशरूम आहे. लागलाय छोटा. इथे खाली लागतात खालपर्यंत. हे आमचं फणसाचं झाड आहे. ही आमची कच्ची. आधी पूर्ण असं ओपनच होतं, शेड नव्हतं. आता शेड घातली आहे मस्त. सावकाश पडेल. डिफिकल्ट आहे. डोळ्यावर पडेल बघ. पडला माझ्या तोंडावर. पटकन पुसून टाक. काजू लागलेत झाडाला.
ही बघ कुत्रे ही बघ सुपारीची झाड त्यापासून सगळी अशी एवढी जवळ जवळ लावली तर चालतात. हा चाल नमः ओम गोविंदाय नमः विष्णवे नमः वामन नाव घे आणि मग असो. लक्ष्मीनारायणच्या पायाशी लक्ष्मीनारायणच्या पायाशी हिऱ्या मोत्यांच्या राशी अक्षयरावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी. बस जा खाली थोडासा वाट बघ आणि बस जा. जा खाली. ए तू खाली बघ. समोर बघा छोटे छोटे फणस लागलेत. आणि ही आमची तुळस आहे घराची अंगणात. इकडे ना आधी झाडं होती पण आय डोंट नो कोण लक्ष देत नसेल म्हणून आता नाही आहेत ती. आणि इकडे समोर एक विहीर आहे. नेपाळी लोक आहेत सगळे आता. कष्ट करतात. इकडे ना आमची विहीर आहे जिकडे रात्री वाघ येतो. हो हो पाठी आमची जागा घे. हे समोर जे झाड दिसतंय ना हे वालं ते आमचं आंब्याचं झाड आहे आजोबांनी लावलेलं. आता आम्ही आलो रामेश्वर मंदिरात जे आमचं मेन गावातलं देऊळ आहे. सतीश गोविंद सावंत आणि तन्वी सावंत कुटुंब किती नाव? मान्य करून घे.
किती सुंदर असं आमचं रामेश्वर मंदिर. त्याचं पण मंदिर. The best part of visiting temples is the प्रसाद. चला मग आता जाऊया गजबा देवीला. आणि आपण आलो आता गजबा देवी मंदिरात. चला मग आज जाऊया आणि बघूया. आमचं गजबा देवी मंदिर समुद्र किनाऱ्यावर आहे. खूप छान असा व्ह्यू दिसतोय. तरावा समर्थांचिका मूळ माझ्या ग्राम देवता बस भादवी मातेच्या सतीश गोविंद सावंत आज झालिकाचा सहकुटुंब सहपरिवार तुझ्या भेटी दिला असा भेटी घेऊन आज झालिका जिकाची आता शुद्धी जिकाबाई भेटीची रखवालीची ओटी वलिती बाग पावन करून घे. तसाच बालिकांच्या कुटुंबात जरी काय क्लेश पिळा काय विघ्न असाल तर तुझ्या पाया बुडी घालून आज बालिकांच्या कुटुंबात सुख शांती व्हावी कर. तसंच बालिकांचं स्त्रो घरचो आचार वर्षी पिकांमध्ये महापुरुष ती भवानी तशीच बालिकांची मर्याद आज बालिकांच्या कुटुंबाकडे उभी करून त्या लेकरांचा मतला का मंत्र शब्द मार्गीला दे. तशी ती लेकरांचा कुटुंब आज झाटकाने वास्तव्य जी लेकरा पोटा पाण्यासाठी जो काय नोकरी धंदा व्यवसाय करतात त्या नोकरी धंदा व्यवसायात आज त्या लेकरांचा सदैव यश आज जशी बाई तुझी कृपा दिवशी ठेवलंस तशी कृपा दिवशी ठेव. आज जे जे का लेकरांची इच्छा मनोकामना ते सदैव पूर्ण करून आज जी का लेकरांच्या भेटी घेऊन आज जी का यथाशक्ती रखवालीची ओटी बंदी पावन करून त्या लेकराच्या कुटुंबाची असलेल्या माणसांची असलेल्या मुलाबाळांची रखवाली करते. ही आहे आमच्या मिठबावची जेट्टी. तिकडून सगळ्या बोट आज समुद्रात जातात मासेमारीला. आणि हे आहे देऊळ. आता आपण आलोय कुणकेश्वर मंदिरात. पंधरा तारखेला महाशिवरात्रीची जत्रा आहे म्हणून पूर्ण मंदिर सजवण्यात आलंय. पायऱ्या खूपच मोठ्या आहेत. आता आपण आलोय दापोळीतल्या गणपतीच्या मंदिरात. चला. काय स्पेशालिटी आहे मंदिराची सांग. हे पांडवकालीन मंदिर आहे.
या मंदिराच्या जवळपास कुठलीही विहीर किंवा नदी नाही आहे, तरी पण इकडे उन्हाळ्यात असो किंवा कधीही असो पाणी असतंच. हे बघा, पाणी कुठून येतंय ते दिसत नाही पण आहे पाणी. कुठून? गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आपण असाइनमेंट करायला बसलो आहोत कारण सबमिशन आहे. आम्ही जिकडे राहतोय आत्ता तो एक होमस्टे आहे, तर त्यांचं जेवणाचं हॉटेल पण आहे. हे बाजूला तुम्हाला दिसतंय ते त्यांचं हॉटेल आहे. तिकडे फक्त व्हेज जेवण मिळतं आणि हे आहे एंट्री होमस्टेची. ह्यात 2 रूम्स आहेत. एक ही रूम आहे आणि एक ही रूम आहे. तर आमचा सकाळचा ब्रेकफास्ट आलेला आहे. घावण, चटणी आणि नारळाचं दूध. आता आपण आलो आहोत मिठबावच्या बाजारात. आज शनिवार आहे तर बाजार भरलाय. काय करते मध्ये मध्ये कुठे येते माझ्या? एक असं पर्टिक्युलर डेजवरच असतं हे मार्केट. सावकी म्हातारी होती ना ती वॉक झाली. मम्मा तेव्हा आल्या. कसे थोडं कमी करते. 300 दे ना, दोन्ही तिन्ही घेतो. आम्ही 4 नका किती 4 दिले खेकडा. 20 रुपये तरी कमी कर ना ते बघून. आणि आता शेवटी निघायची वेळ झाली. आम्ही चाललो आहे कणकवली स्टेशनला. तिकडून आमची ट्रेन आहे.
पण पुन्हा नक्की येणारच, कारण कोकण म्हणजे फक्त ट्रिप नाही, ती आपली ओळख आहे. चला तर आता परतीचा प्रवास सुरू करतो. सोनू अजून काय घेऊचा? काजू कशी दिलास? सॉल्टेड. इकडून आपण चढत वरती आलो आणि एस्केलेटर पण होता, तर चांगलं गेलं. वरती चढायला एस्केलेटर आहे पण उतरायला नाही आहे. आणि इकडे सगळे शॉप्स आहेत स्टेशनवर. आणि 1 नंबरला मुंबईच्या इकडे जाणारी गाडी लागते. हा 1 नंबर प्लॅटफॉर्म आहे. आणि 2 नंबरला जो समोर दिसतोय प्लॅटफॉर्म, तिकडे गोव्याच्या साईडला जाणारी गाडी थांबते. ध्यान दीजिए, सावंतवाड़ी से आने वाली दादर को जाने वाली गाड़ी नंबर 110004 सावंतवाड़ी दादर कतारी एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ रही है. बघता बघता आमची ट्रेन आली आणि अशा प्रकारे आपली ही सुंदर कोकण ट्रिप इथेच एंड होते. खूप छान मोमेंट्स मिळाले, खूप मेमरीज क्रिएट झाल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन खूप फ्रेश झालं. गावाची शांतता, निसर्गाची सुंदरता आणि आपल्यांचं प्रेम सगळंच स्पेशल होतं. आता परत रुटीन लाईफ सुरू होणार आहे, पण या ट्रिपच्या आठवणी सोबत घेऊन. आणि सकाळी उठल्यावर बघितलं तर मुंबईला पोचलो पण आम्ही. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणता पार्ट जास्त आवडला. पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.